मासे दही दिसले होत आणि हे कशा प्रकारे आपले मित्र धावतात ते हे बघा. आणि फ्रेश मासो आता ताजं भेटलं बघू शकतात. आणि हे बघा मासो आता परत पागून आणले ना तिने. हे बघा कशा प्रकारे ताजे भेटले होत. आणि अजून का हे बघू शकता ही मासे घेऊसाठी इली होत. हे बघा ही आता आम्ही यांका नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा कोकण कॅप्चरमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमका वांगणी समुद्र किनाऱ्यावर शेंडीच्याद्वारे मासेमारी करण्याची प्रक्रिया तुमका मी दाखवणार असोय. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर कोकण कॅप्चरला सबस्क्राईब करा. मित्रांनो बघू शकतास ही शेंडी हा. हे बघा तुमच्याकडे काय म्हणतात एका कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यांनी आता आम्ही मासे पकडतलो. चला मी तुमका आता कोकणातील मासेमारी दाखवतोय. मित्रांनो आपण वांगणी समुद्रावर इल्लो आणि बघू शकता हे आपलं मित्र स्वप्नील पेडणेकर असा, अकडे आपलं मित्र मुन्ना पेडणेकर आणि कुणाल पेडणेकर आणि बघू शकता निखिल पेडणेकर. आम्ही आज मासे पकडू किल्लो. हे बघा त्यांच्यासोबत आज इलो मासे पकडू. हे बघू शकता निखिल पेडणेकर इंडियन मासे पकडतात. हे बघा बघू शकता आता मासे दही दिसले होत आणि हे कशा प्रकारे आपले मित्र धावतात ते हे बघा. आणि तिकडे बघूया स्वप्नील पेडणेकर आपलं मित्र ते का बघू शकता तिने आता पागल्यानं असं वाटतं मासो. आणि कशा प्रकारे धावपळा बघू शकतात. हे बघा हे बघा ह्यो दुसरं आपलं मित्र धावता आणि तिकडे स्वप्नीलला मासो भेटलो हा एकदम बैठा बघू शकतात. हे बघा हे बघा एकदम फ्रेश मासो आता ताजं भेटलं बघू शकतात. आणि बाकीचे मित्र आपले त्याच्याकडे बघू शकतात ते पाकतात. मित्र मासे त्यांना दिसलेले. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताच आपल्यासोबत स्वप्नील पेडणेकर असत आणि त्यांचेच बंधू तकडे निखिल पेडणेकर असत. ते आता तकडे खाली पाकतात मासे. हे बघू शकतात हे आपले स्वप्नील पेडणेकर असत. हे बघा हे मासे पकडण्यासाठी इले होत. यांका जरा विचार या मासे काय काय तुमका भेटले. कोयट्याचं एक दोडको भेटलो आणि एक पालू भेटलो. पालू कितीमध्ये आता बघा. किती वाजता इल्लास तुम्ही. आणि 1 वाजता येईल. 1 वाजता इल्लास आणि 1 वाजता मासे आणि काय भेटतील. आणि काहीच नाही. आता किती वाजतापर्यंत असणार तुम्ही. अजून 1 तास फक्त. 1 तास असणार. हो या पावसात तुम्ही मासेमारी करू पूर्ण असतात. हो बघू शकता तुमका जर पावसात मासे बिशे होय असतील तर हे आपले स्वप्नील पेडणेकर मित्र असत. यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पावसात असतले अजून काय सुरुवात मासेमारीची झाली नाही. आणि त्यांचेच बंधू होते बघा ते आता खाली पाकतात. ते बघा परत आता त्यांना मासे दिसले होत आणि ते मासे पाकतात. ते बघा किती प्रमाणात खोल पाण्यात जाऊन मासेमारी करूची लागतात ती बघा. अजून काय मासेमारी तशी सुरुवात झाली नाही पावसात, पण आता थोड्या दिवसांनी चालू होताला. मी तुमका मासेमारीची व्हिडिओ दाखवेनच. हे बघा मित्रांनो बघू शकतात आपल्यासोबत आज कुणाल असा, स्वप्नील आणि निखिल. हे बघा कुणाल आता पागून मासेमारी इलो हा. हे बघा ते का परत एकदा मासो भेटलेलो हा बघू शकतास. हे बघा आणि हे बघा मासो आता परत पागून आणले ना तिने. तुमका जर परत मासे फ्रेश होय असतील तर कुणालशी संपर्क करा. आणि निखिल आणि स्वप्नील तकडे पाकतात ते बघा. तर बघा ते आता आम्ही जाबळीत ठेवतो. जाबळीत टाक म्हणतात.
आणि परत आता मासे पागूक गेलो हा. बघूया आता ते का भेटतात काय परत. बघू शकता तो ते का आता थंय परत दिसलो तर धावता. बघूया त्यासाठी. आणि हे तुम्ही बघू शकतास किती प्रमाणात पाण्यात जाऊचा लागतात त्यांका. हे बघा. हे बघा. निखिलला पण भेटलो हा मासो. हे बघा. बघा त्यांनी पण आता मासो पागल्या ना. आता तो पण किनाऱ्यावर घेऊन येता मासो. आणि परत त्या बघू शकतात तकडे तो गेलो स्वप्नील आणि कुणाल. तर बघा यांनी पण मासो पागून आणल्या ना. आणि आपला मित्र तो बघू शकता तो पिशी घेऊन येता. त्या पिशव्यात त्याचे मासे ठेवचे. बघा बघू शकता एकदम ताजो पडपडीत मासो. गुंजली का गुंजली म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे पडपडता तो बघा. आता परत पिशव्यात ठेवतोय. आणि परत ते पाकतात. बघूया परत त्यांना काय भेटतं मित्रांनो. आता परत कुणाला पागूक चाललो हा. बघू शकतास. आता बघूया परत त्या परतच्या शेंडीत त्याला काय भेटतात ते मासे. आणि खाली निखिल आणि स्वप्नील पाकतात. बघू शकतास. मासे पागल्या नव्हत. आता बघूया कुणाला मासे भेटलो काय. माका वाटतं भेटले होत. बघूया. बघा कुणाला पण मासो भेटलो हा. बघा एवढ्या प्रमाणात मासो बघू शकतात. बघूया आता शेंड्यातनं काढता मासो. बघा आणि परत इकडे मासे घेण्यासाठी माणसं येईल आहेत. ती बघूया. ती आता मासे घेऊसाठी येईल आहेत. बघूया त्यांना आता मासं आम्ही देतो. बघा ही मासे घेऊसाठी माणसं येईल आहेत. बघूया आता मासे घेतात काय. बघा ह्यो मासो आम्ही त्यांना देतो. मासेमारी आपण करू किल्लो. आणि आपल्या दुकानडेवाडीतली मंडळी आहेत. ही बघू शकता ही मासे घेऊसाठी येईल आहेत. हे बघा ही आता आम्ही त्यांना मासे देतो. बघू शकतास या वातावरण बघूनच मन प्रसन्न वाटतं की काय सांगा. नशीब लागतं असा कोकणात जन्म घेऊ. हे बघा काय क्लास व्ह्यू हा बघू शकतास. हे बघा. आणि खास करून वायंगणी गावात असं समुद्रकिनारी हा
आणि या गावात मी राहतोय. खूप भाग्यवान समजते मी. हे बघा आता बागून वर इले होत. तर बघू शकताच हे आता आपले मित्र हे पागू किल्ले आणि यांका एवढे मासे भेटलेले आहेत. हे बघा एकदम फ्रेश होत, आता ताजे भेटले होत. आणि अजून काय मासेमारी तशी चालू झाली नाही. तुमका मी पुढे दाखवेनच मासे म्हणजे कसे पकडतात ते. अजून पावसाळा चालू म्हणजे पाऊस पडलो नाही त्यामुळे मासे कॉन्टॅक्ट करू सर. तुमका जर मासे वगैरे पावसात होय असतील तर मी निखिल पेडणेकर, आपलो मित्र स्वप्नील पेडणेकर आणि तकडे कुणाल पेडणेकर हे सगळे भाव आहेत ती गाव. आणि तुमका जर मासे वगैरे होय असतील म्हणजे फ्रेश मासे आता होय समुद्रात पागलेले ताजे, तर तुमका मी यांचा नंबर देतोय. त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही चांगले मासे फ्रेश एकदम घेऊन जावा. मित्रांनो, आपण वायंगणी समुद्रावर इल्लो. आज काय व्हिडिओ करूचो नाही होतो, पण अचानक आपले मित्र भेटले. ते पागत होते शेंडीन. म्हटलं आज व्हिडिओ काढूया. तर मित्रांनो आता आपण वायंगणीच्या समुद्रावर इलो आणि हे बघू शकतात माझ्यासोबत हे मित्र आहेत सगळे पेडणेकर बंधू. आणि ह्यांच्यामुळे आज मी तुमका कोकणातील मासेमारी कशा प्रकारे असतात ते तुमका दाखवण्याचा प्रयत्न केलोय. जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोकणातील तुमका असे जर रिअल व्हिडिओ बघायचे असतील तर कोकण कॅप्चरला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटाया पुन्हा एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.